हॅलो. हॅलो. लेडीज टेलर बोलताय का हो? होय होय होय. मग ते तेवढं आमचं जरा फाटलंय, शिवून देता हो का? काय फाटलंय? ते फाटलेलं शिवून देता का तुम्ही? अहो पण काय फाटलंय? अहो काय का फाटना, आमचं तुम्ही शिवून देताय का सांगा? अहो असं कसं बोलताय? काय फाटलंय नेमकं? तोंड फाटले, पोट फाटले, कपडे फाटले, पॅन्ट फाटल्या, ड्रेस फाटलाय. काय हाय का नाही त्याच्यातलं काय एखादं वाक्य? अहो आता तुम्ही जरा विचार करा की राव, फाटलंय म्हणल्यावर काय तर कपडेच फाटले असतील की हो. मग मी तेच विचारते काय फाटलंय? आता तुम्ही तोंड नीट फाटल्यावर लेडीज टेलरला कशाला फोन करता हो? मी डॉक्टरला केला असता की. मग सरळ तेव्हा सांगायचं ना, मॅडम आमचा पॅन्ट फाटलाय, आमचा शर्ट फाटलाय, आमचा बूट फाटलाय. बूट नाही आम्ही शिवत. मग सॉक्स फाटलाय. मग देता का, फाटलेलं शिवून देता का तुम्ही? ते तुम्ही ते हेच बोलताय का नाही? ते गेल्या वर्षी बघा तुम्ही एकदम माझ्याकडनं 10,000ची शिलाई मारून नेलेले फाटलेले कपड्यांचे. आता 10,000 शिलाई होईल का फाटलेल्या कपड्याची हो? तुम्ही लय आणलं होतं, बोचके बांधून आणले होते. तेवढी पहिली उधारी द्या आणि परत ते आणा. माझी उधारी आहे का तुमच्याकडे आता? गेल्या वर्षीचे आहेत, गेल्या वर्षीचे 2024चे. किती देणार आहे वापस? पैसे राहिले तर थकबाकी आहे होय. थक बाकी नाही, तुमच्याकडे पैसे आहेत माझे शिलाईचे. अहो देतो की, मग गेल्या वेळेस बी फाटलेली तुम्ही शिवून दिली होती, आता ह्या वेळेस बी देता का फाटलेलं शिवून? आता नाही मी शिवत, बंद केलेले. फाटलेले शिवत नाही आता मी. डायरेक्ट नवीन कापड आणलेलं ते फाडूनच आम्ही ब्लाऊज फक्त शिवते. म्हणजे तुम्ही आता माझी फाटलेली शिवत नाहो का? नाही शिवत, कारण तुम्ही पैशाला लय कंजूस माणसं आहेत. तुम्ही पैसे देत नाही वेळेवर. अहो पैसे आज ना उद्या देईन की राव, पण फाटलेलं शिवणं लय गरजेचं आहे. मग एवढं फाटेपर्यंत बसायचंच कशाला? अहो आता काय संकट सांगून येते का मॅडम, सांगा बरं तुम्ही. फाटल्यावर तेव्हाच घेऊन यायचं ना. पण आता मी फाटलेली शिवतच नाहीये बघा. मी आता बंद केलेलं. मला कामाचा खूप लोड आहे, त्याच्यामुळे मी नाही शिवत आता. बंद केलेलं आहे. तुम्ही अहो उधारी जर मी दिली, ना तर देऊ शकते, विचार करू शकते द्यायचं का नाही ते. अहो तुमच्या तोंडावर 5-50 रुपये खटदीने मारतो की, तेवढा कशाला विचार करताय तुम्ही? 5-50 रुपये पहिली 10,000 उधारी द्या की. प्रत्येक वेळेस येताय असं शिवून येताय, शिवून जरा तरी मनाला लाजत जावा की. अहो मॅडम शिवून द्या, माझा ऐका, मला लय त्रास व्हायला लागलाय हो. मग नवीन घ्या ना कपडे. मग त्रास होते तर फाटलेले ह्याचं काय? आता भिकारी फाटलेले कपडे घालतातच ना, तुम्हाला काय लाजायचं एवढं? मग मी भिकारीच आहे ना, मग भिकारी फाटलेले कपडे घालू शकतोय की. मग घाला ना, मग कशाला शिवताय? पैसे देणं होत नाही तुम्हाला, फाटलेलीच घालत जावा तुम्ही. अहो मॅडम ते काय झालं, शेताकडे गेलतो आणि शेतात एक कोसाटा लागला माझ्या पॅन्टीला, आणि कोसाटा लागल्यावर माझी पॅन्ट अशी फाटली टर्रदिनी. हो. ते कशी का फाटना? खोसाटा लागू दे, नाही तर शेतात जावा, नाही तर तिकडे पाण्यात जावा. फाटल्या फाटल्या टर्रदिनी आवाज आला हो मॅडम. ते मी नाही शिवत. तेवढी उधारी तेवढी द्या आमची. नाही आणि नाही, मी काय फाटलेली करा, काय तर तुम्ही हेल्प करा, ती माझी फाटलेली शिवून द्या पॅन्ट, नाही. ऐका. अहो मी शिवत नाही, सांगितलंय ना. मग मी कोण जेंट्स कपडे शिवत नाही. मग तुम्ही कसली कपडे शिवताव? आम्ही फक्त बायकांचे ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस असलं शिवतो. अहो मॅडम, कपडा ही शेवटी कपडाच आहे की, मग लेडीजचा असू द्या ना तर जेंट्सचा असू द्या, तुम्हाला अहो पण मला शिवून द्यायला कामाचा काय लोड आहे प्रॉब्लेम ना, आहे? तुम्हाला कळतं का? मला कामाचा लोड आहे, मी नाही शिवू शकत ना. तिथं घरगुती टेलर बघा. मी उगा मागापासून गप्पच बसालो, तुम्ही तिकडच बोला लागला होय. मग तुम्ही घरगुती बघा तिकडं. तिप्पट बोला, नाही तर तिकडं सरळ बोला. मला फोन करू नका. मी नाही शिवत म्हटलं ना, शिवत नाही म्हटलं तुम्ही फोन कशाला करताय? 100 फोन करून कशाला मला त्रास देते? मला नाही म्हणलेलं आवडत नाही बरं का. मी काय कशाची का मागणी घालणार, दिलं पाहिजे मला, आता सांगा लागलोय मी. मला पहिली तुम्ही उधारी द्या, मग नंतर मी देईन. उधारी बिदारीचं महागटलं काय काढू नका. आताच तुम्हाला 5-50 रुपये रोख देतो त्या पॅन्टीचं, पण पॅन्ट शिवून द्या फाटलेली. मी शिवणार नाही. पहिली उधारी द्या. थोडं तरी अहो मनाला लाजायला पाहिजे. आपण शिवणार उधारी नाही एवढी म्हणजे तुम्ही ठेवलेली. तुम्ही डायरेक्ट कसं मला असं म्हणजे भिडतोड बोलू शकता हो? शिवणार मग नाही तुम्ही म्हणजे? कोण आमदार खासदार गेलाय का? की तुमचं खासदार मी दिलंच पाहिजे? आमदार असू ना मग खासदार असू, तुम्ही आमचं काम केलं पाहिजे सांगावं लागलो. करत नाही. मी का सरकारी कामावर नाही, खाजगी कामावर. माझं स्वतःचं काम आहे. माझी मर्जी, मी करीन नाही करीन मी ठरवीन. तुम्हाला काय त्याच्यावर घेणं देणं आहे? मग तुम्ही दुकान टाकलंयच कशाला हो मग? फाटकी शिवायला टाकलेली मी, नवीन शिवायला टाकलेले. मग तिथं लिहिलंय का तुमच्या पाठीवर, तुम्ही लिहिलंय का तिथं बाबा आम्ही फाटकी कपडे शिवून देणार नाही म्हणून? हो.
कुठं लिहिलं लिहिलंय? जरी नसेल ना तरी कस्टमरला कळतं. रस्त्याच्या कडेला दुकान आहे म्हटल्यावर इथं फक्त प्रोफेशनलच शिवून मिळतात. फाटकी तुटकी हे घरगुती भेटतात. तुम्ही घरगुती जाऊन तिकडे बघा. मग तुम्ही काय लय घरगुती ना होत तर काय लय तुमचं काय लय मोठं शॉप गेला होय? आमचं मोठं शॉप आहे, खूप मोठं शॉप आहे. मग मोठ्या शॉप मध्येच मला बी माझी पॅन्ट शिवून घ्यायची आहे. काय नाही, एक्स्ट्रा 10-20 रुपये देणं का होणार, पण तुमच्याकडूनच शिवून दहा घेणार वीस पॅन्ट आता. 10-20 रुपये कमीत कमी 10,000 तरी म्हणा. दहा म्हणजे वीस रुपये म्हणजे तुम्ही नुसती मखमली कपडे शिवून देताय होय? आम्ही तेवढी चांगली चांगली शिवून देणार, फाटलेली शिवत नाहीये. आणि मला फोन करायचा नाही. मी तुमच्या आतापर्यंत का नाही जवळपास 9 ते 10 फोन कट केलेत. उगा फोन करून मला त्रास द्यायचा नाही आणि मी शिवणार नाहीये. अहो मॅडम, शेतकरी माणूस आहो, शेतात गेल्यावर इकडे तिकडे कोसाटा लागतंय, कोसाटा मग असू द्या ना, लागल्यावर. शेतात तुम्हाला कोण बघायला येते? घाला ना फाटकी कपडे. कोण बघते तिथे शेतात तुम्हाला? अहो मॅडम, शेतात गेल्यावर कोसाटा लागून टर देणे कपडे फाटते ते हो, मग ती ठेवली फाटू द्या की पाहिजे. परत परत तुम्ही परत परत तसंच म्हणताय, खोसाट लागला आणि त्या दिवशी फाटलं. कपडा आहे फाटणारच ना. मग फाटलेला कपडा शिवून द्यायचं तुमचं कर्तव्य आहे ना. नाही मी शिवणार. तुम्ही उधारी देत नाही. पहिले उधारी द्यायची आणि तुम्ही असंच म्हणताय देतो देतो शिवून घेईपर्यंत गोड गोड बोलताय आणि परत निघून जाताय देतो देतो म्हणून. तुम्ही पैसे देत नाही, मी काही शिवणार नाही. असे लय देतो कस्टमर दलिंद्र आहेत माहितीये का तुम्हाला? देतो 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 म्हणते ती देतो. आणि निघून जातात, परत पैसे देत नाही ती. इथं काय आम्ही फुकट बसायचं का लाईट बिल जाळत? अहो तेवढाच तुम्हाला आशीर्वाद लागेल की आमच्यासारख्या फाटलेले लोकांचा. कपडे शिवलेला होय? मग आशीर्वाद लागत नाही का? नको आम्हाला आशीर्वादच नकोय. मग तुम्ही काय करा, दुकान डायरेक्ट बंद करून घरी बसा. का? कशा पायी? का तुमचं म्हणजे? तुम्ही कोण सांगणार आम्हाला मी बंद कोण करा? म्हणजे? मी कोण म्हणजे? मग आमचं काम करायचं तुमचं कर्तव्य आहे ना. नाही करत ना, तुमचं कर्तव्य आहे ना, काम झालं बरोबर पैसे द्यायचे. तुम्ही का पैसे देत नाही? पैसे का बरं देत नाही म्हणजे? फुकट करून द्यायचं का तुम्हाला? अहो तुम्ही तुमच्या वहीवर मांडून ठेवा की 10,000 किती म्हणताय. वर्ष मग झालेतच ना. एवढे तुम्ही जर प्रत्येक वेळेस येताय शिवून येताय बायकोचे कपडे, गर्लफ्रेंडचे ब्लाऊज, कुठं हेच नाही तेच नाही म्हणून उधारी उधारी ढीगभर उधारी झाले. तेवढं बिल तुम्ही देऊन टाका. आणि गर्लफ्रेंडचे मी कधी कपडे लिहाव शिवून? तुम्ही प्रत्येक वेळेस आल्यावर म्हणताच की हिचं आहे तिचं आहे, एवढं द्या शिवून देतो पैसे. म्हणजे आता आम्हाला मला काय काय माहिती तुमची गर्लफ्रेंड आहे का फ्रेंड आहे का तुमची बायको आहे? मला काय दुसरं काम नाही का काय लोकांच्या बायावाचे कपडे शिवूनच देता हो मी. तुम्हाला बी चांगलं माहित आहे की, म्हणून एवढे 9-10 हजार उधारी होते का? 9-10,000 बी जर काय नाही बरं का, उगा एकाची दुःखी मांडू नका तिथं. मला काय माहित नाही आणि ते मी माझी तेवढी उधारी द्या आणि ते फाटलेली सोय इकडे आणू नका. फाटलेली काय तुम्ही चांगली पण कपडे माझ्याकडे टाकू नका. तेवढी उधारी आमची द्या आणि मला परत फोन करू नका. नाही नाही, आणि विषय तुम्हाला शिवून द्यावं लागणार आहे बघा ह्या वेळेस. मी शिवणार नाही. बरं किती? स्टॅम्प पेपर वरती लिहून घ्या, तिकडे रेकॉर्डिंग करून घ्या, तिकडे काय करायचं आणि कुणाला मी शिवून देणार नाहीये. मी कोणाची काही बांधील नाहीये. मी माझ्या मनाची माझ्या स्वतःची मी बांधील आहे. मी कोणाचं ऐकत नाहीये. राहू द्या, तुम्ही जास्त नाटकं करायला लागला हो. काय करतो आता, तुमची 10,000 रुपये तुम्हाला उधारी देण्यापेक्षा तुमची उधारी बुडवितो आणि 10,000ची नवीनच मशीन खरेदी करतो. हा. थोडं तरी लाजा, थोडं तरी लाजा. आम्ही माणुसकीच्या नात्यानं ना घरापर्यंत येत नाहीये, कळलं का? तिकडं काय तुम्हाला करायचं आहे ते करा. तुमचं 10,000 उधारी बुडली म्हणून समजा मग आता. मग ह्याला म्हणताय का आशीर्वाद लागेल? असं दुसऱ्यांचं बुडून दुसऱ्यांना आशीर्वाद देताय का? तुम्हाला 10,000 देतच नव्हत्या, हा? 10,000ची नवीन मशीन खरेदी करतो आणि घरचे कपडे घरच्या घरी शिवतो आता, बस का? पहिले पैसे देऊन टाका आणि परत 1-2 मशिनी घ्या. असं होत करा. नाही. गरीबाचे पैसे बुडवलेले ना लागत नाहीत, अंगी लागत नाहीत, लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचं पैसे पाहिजे असेल तर अगोदर माझी फाटलेली शिवून द्या. अहो 10,000 म्हणताय ना, मी असं पैसे सोडून दिलेत. नालायक बायकांवरती असे पैसे सोडून दिलेत, ज्या निर्लज्ज बायका आहेत ना, ज्या उधारी देत नाहीयेत ना, असे ओवाळणी सोडून दिलेले. मग तुम्ही तुम्हाला जर आमची ओवाळणी म्हणून 10,000 पाहिजे असेल तर तसं सांगा, आम्ही असं सोडून देतो. तुम्ही दुसऱ्या बायकावाचं मला कशाला गरज सांगाला हो? तुमची तुम्ही तिकडे बघून घ्या ना. मग तुम्ही अहो बायका तर असतात निर्लज्ज, पण जरा माणसाने तरी व्यवहाराला चांगलं राहायला पाहिजे. व्यवहार माझा चांगला, अगोदर ते तुम्ही माझं असला काम व्यवहार करा. आहे, असला व्यवहार आहे. 4 चौघात माणसात गेल्यानंतर विचारूया तिथं. एवढी उधारी आहे वरनं अजून मागताय शिवून. जरा मनाला पटण्यासारख्या गोष्टी करा जरा. राहू द्या कुठवर तुम्ही. गरिबांना लुटणार आहे तुम्ही, फसवणार आहे गरिबांना. कुठं फसवलंय तुम्हाला हो? मी नाहीतर आता काय, हे गेल्या वर्षीची उधारी आहे. जरा थोडं तरी भान ठेवून थोडे थोडे करून तरी नील करून टाकायचं ना. म्हणजे आता मी नवीन मशीन आणायला हे तुमच्या पोटात दुखालय होय? अहो माझ्या पोटात कशाला, तुम्ही घ्या ना, पण आमचे पैसे देऊन टाका ना. मग तुमचं पैसे दिल्यावर मग माझ्याकडे पैसे राहतील का मशीन आणायला? तुम्ही तिकडं लोन काढा.
व्याजाने पैसे घ्या, शेत विका, घर विका आणि परत मशनी घ्या. गरीबाचा पैसा ठेवून तुम्हाला पचणार आहे का? तुम्ही आता काय उगाच जास्त बोलू नका, फाटलेली शिवून देता का नाही एवढं सांगा. परत तेच शब्द होय, एवढं बोलते तरी माणसाला जरा सुद्धा काय वाटत नाही म्हणजे मला बरोबर आहे ना, निर्लज्ज माणसाला कसा फरक पडणार एवढं बोलते म्हणल्यावर. एखादा म्हटलं असतं हो देऊन टाकतो तुमचे पैसे, लय बोलू नका म्हटलं असतं, पण तुम्ही निर्लज्ज ते निर्लज्जच माणसं. निर्लज्जम सदासुखी तुम्हाला माहित आहे का? बराबर आहे ना, त्यातलं एक तुम्ही आता मला समोर आलं की आता उदाहरण चांगलं. निर्लज्ज नसेल द्यायचं. माणसंच आजच्या काळात सुखी राहायला लागली ती माहित आहे का? हा बरोबर आहे, कळलं की आता तुम्ही शिकवलं की मला. मग पण ती गरीबाचा पैसा घेऊन एवढं लागत नाही बरं का, एवढं फक्त लक्षात घ्या तुम्ही. ऐका, ती आज रात्री येतो पॅन्ट घेऊन, तेवढी द्या शिवून. ठेवा फोन, मी नसते शिवून देत, बाद झालं नाटक लय आता. नाही नाही आणि ते तेवढं 10,000 आहे का ना, तसंच असू द्या तुम्हाला. घ्या मशनी घ्या, त्याच्यावरती 4 अजून बायका ठेवा त्या मशनीवर काम करायला. नाही नाही, हा रात्री येतो तेवढी शिवून द्या. ठेवा फोन, खूप झालं नाटक आता. मला नाटक नाही, काय रेल बोला लागलोय, तेवढी शिवून द्या. फाटलेली आमची शिवून द्या. नाही मी देणार, माझी उधारी दिल्याशिवाय मी देत नाही. मग उधारी देण्यापेक्षा नवीनच मशीन आणतो की, तुमच्या मागटच लागणं नको की. म्हणजे निर्लज्ज सदासुखी माणूस ठरला आता. राहू द्या, आम्ही निर्लज्जम सदासुखी आहोत. ठेवा फोन. तेच, गरीब आहे ठेवा. म्हणून का नाही, गरीबाला असं लुटतात हे आज कळालं पहिल्यांदा मला. मग बरोबरच आहे की, तुम्हाला 10,000 देणे